नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय सांगलीचं 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मंडळी, आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना, ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात. जसं आपण त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे भारत सरकार देखील 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींची, या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं. कारण ज्या अभिमानानं, ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती, तोच त्यांचा अभिमान, आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना. पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं. अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, गरीब, असहाय्य, निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं, ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात, यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम. बुढ़ापा अभिशाप नहीं, बुढ़ापा बनेगा उत्सव जिंदगी का. अटल वयो अभ्युदय योजना बनाए बुजुर्गों की जिंदगी को आसान, लौटाए उनका खोया हुआ स्वाभिमान. कहा जाता है बुढ़ापा अपने आप में एक रोग है. उम्र बढ़ने के साथ हमारे बुजुर्गों को होती है कई तरह की शारीरिक समस्याएं. ऐसे में गरीब, असहाय वरिष्ठ नागरिकों के पोषण के लिए सरकार ने उठाए हैं कदम. अटल वयो अभ्युदय योजना दिलाती है बुजुर्गों को सही पोषक भोजन. लगभग 50,000 बुजुर्गों को लाभ देने के लिए 39.6 करोड़ बजट में आवंटित किए गए हैं, जिससे होगा हमारे वरिष्ठ जनों का अभ्युदय. साथ ही सहारा बनी वरिष्ठ जनों का राष्ट्रीय वयोश्री योजना, जिसमें गरीबी रेखा के नीचे के हमारे सम्माननीय वरिष्ठों को मिलेंगे सहायक उपकरण और जीवन सहायक यंत्र, जैसे व्हील चेयर, हियरिंग हेड, वॉकर, जिससे खिल उठी हमारे बड़ों की खोई मुस्कान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय एवं सशक्तिकरण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी. अगं लक्ष्मी, अगं आज तू कुठे राहिलीस? आले आले आजोबा. अरे काय कमाल आहे. आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना भेटण्यासाठी बरेच उत्साही दिसत आहात. आता सवय झाली आहे ना, त्यामुळे उत्साह तर असणारच. हो ना. कसं आहे लक्ष्मी, रेडिओ आणि आपला हा कार्यक्रम ऐकणारे सगळेजण आता मला माझ्या कुटुंबासारखे वाटायला लागलेत. वा. आणि आपल्या मित्रांना भेटून कुणाला आनंद होणार नाही? हे तर अगदी खरंच आजोबा. चला, मी तयार झाले आहे बघा. चला 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 चला. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है, और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुददारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार, और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता, तू फिक्र. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. कितना अच्छा लगता है ना किसी की मदद करके.
अगर मैं कहूं कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है, वो हैं हमारे वृद्धजन। दोस्तों, आज वृद्धजनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है। वो युवा या युवतियां जिन्हें लोगों की मदद कर, स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी, तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं। ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं। उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं। अभी 3180 जेरियाट्रिक केयर गिवर्स को प्रशिक्षित किया जा चुका है। आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं। अधिक जानकारी के लिए scw.dosje.gov.in पर अभी विजिट करें। CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी। तर श्रोते हो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे देशभरातून 200 सामुदायिक रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा, सन्मान ज्येष्ठांचा। माझ्यासोबत कोण आहे हे आता तुम्हाला माहितीच आहे। हे आहेत आपला अभिमान, भारत आजोबा। आणि माझ्या प्रेमळ अशा, माझी खूप काळजी घेणाऱ्या नातीला सुद्धा तुम्ही ओळखतात। माझ्या बरोबर आहे लक्ष्मी। येस। आणि आम्ही दोघेही मिळून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ध्यास अव्ययचा, सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक आयुष्यासाठी हा कार्यक्रम आपण प्रसारित करीत असतो। या कार्यक्रमामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण केलेल्या विशेष कल्याणकारी योजनांच्या बाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत असतो आणि या योजनांचा लाभ कसा घ्यायचा यावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करीत असतो। हा विशेष कार्यक्रम ध्यास अव्ययचा, सन्मान ज्येष्ठांचा आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय यांच्या नेतृत्वात आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो। एवढंच नाही मित्रांनो, तर सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय हे भारत सरकारचं अत्यंत महत्त्वाचं असं मंत्रालय आहे, जे समाजामध्ये सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी कायम तत्पर असतं। हो, त्याचबरोबर दिव्यांग जनता, मागास आणि अतिमागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि इतरही विशेष समूह यांच्यासाठी वेळोवेळी नवीन धोरणं बनवून, नवनवीन कार्यक्रम तयार करून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देत असतं आणि सामाजिक न्याय टिकवण्यासाठी कायम कटिबद्ध सुद्धा असतं। अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई? अरे बड़े बाबू, मेरे घर आप। क्या करूं सुखी भाई, रोज तुम्हारे साथ टहलता था, अब 10-15 दिन से तुम आ ही नहीं रहे। क्या कहूं बड़े बाबू, अब चला ही नहीं जा रहा। उम्र भी बढ़ती जा रही है, जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है। तो मेरे जैसे वॉकर क्यों नहीं ले लेते, साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए। अरे बड़ा बाबू, हमारे पास इतने पैसे कहाँ कि हम भी ले लें अपना वॉकर। अरे काका, अब चिंता छोड़िए, राष्ट्रीय वयोश्री योजना से नाता जोड़िए। क्या है ये राष्ट्रीय वयोश्री योजना? अरे काका, हमारे भारत सरकार ने हमारे देश के 70% वृद्ध नागरिक जो आयु संबंधित विकलांगता का सामना कर रहे हैं, जो बीपीएल की श्रेणी में आते हैं या जिनकी मासिक आय 15,000 तक है, उन्हें जीवन सहायता उपकरण प्रदान करने का काम किया है, जिसमें चलने वाली छड़ी, बैशाखी, वॉकर, ट्राइपॉड छड़ी, सुनने की मशीन, कृत्रिम दांत और चश्मे, व्हील चेयर, फोल्डिंग चेयर कमोड, नी बेल्ट, स्पाइन बेल्ट, नेक बेल्ट, कमर का बेल्ट जैसे उपकरण फ्री में मिल रहे हैं। अच्छा, ऐसा क्या? हमें कैसे मिले और किसी को मिला है क्या? भारत सरकार ने सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय वयोश्री योजना कृत्रिम अंग निर्माण निगम एलिम्को द्वारा देश भर में इस योजना द्वारा शिविर लगाकर 3,60,175 से ज्यादा वरिष्ठ जनों को उपकरण दिए हैं। इसके लिए आप शिविरों में आधार कार्ड, पैन कार्ड, राशन कार्ड, आय प्रमाण पत्र लेके जा सकते हैं।
या अगर ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराना है काका, तो आप socialjustice.gov.in पर विजिट करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा सकते हैं। और सबसे सरल तो ये होगा कि आप एल्डर लाइन 14567 पर कॉल करें अभी। अरे वाह, कितनी अच्छी जानकारी दी तुमने। अब मैं भी लूंगा वॉकर और बड़े बाबू के साथ मैं भी सैर पे जाऊंगा। वयोश्री योजना का लाभ उठाएं, वृद्ध जनों का सम्मान उन्हें लौटाएं। CRA द्वारा निर्मित, सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी। कौन सुनता है उनकी, जो सालों से हमारी सुनते आए हैं, हमारे लिए मेहनत करते आए हैं। आज जीवन की वृद्धावस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है। ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें। साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है। ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा? हेलो, हम सुनेंगे, क्योंकि हम हैं एल्डर लाइन। जी हाँ, एल्डर लाइन। मैं हूँ एक टोल फ्री नंबर 14567। सुबह 8 बजे से रात्रि 8 बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा। एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना, उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है। एल्डर लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है, जरूरी जानकारी देता है। साथ ही एल्डर लाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है। तो अब ये ना कहें, कौन सुनेगा बुजुर्गों की? अगर समस्या हो तो एल्डर लाइन 14567 पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं, वो भी सम्मान के साथ। तो आज ही आप अपने स्पीड डायल में 14567 को सेव करें। कोई समस्या तुरंत डायल करें। हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी। लक्ष्मी, काल ना आपले जे वकील आहेत ना, वकील? अगं दीपक दादा, हो, त्यांचं काय? अगं ते ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमासंदर्भात काहीतरी बोलत होते. बरं, तुला माहिती आहे का नेमका हा काय प्रकार आहे? आजोबा, एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम म्हणजेच IPSC, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर सिनियर सिटीजन, हा भारत सरकारनेच सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. वरिष्ठ नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि आरोग्या संदर्भातल्या सुविधा प्रदान करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. बरं, पुन्हा एकदा हा कार्यक्रम वरिष्ठ नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावं यासाठी तयार केला गेलाय. आणि याचं जे व्यवस्थापन आहे ना, ते वरिष्ठ नागरिक कल्याण विभागाकडून केलं जातं. अच्छा. म्हणजे लक्ष्मी, पण नेमका हा कार्यक्रम आहे काय? सांगते आजोबा, तुम्ही गोंधळून जाऊ नका, सगळं सांगते. या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमामधून अनेक प्रकारचे लाभ वरिष्ठ नागरिकांना दिलेले आहेत. म्हणजे मासिक पेन्शन, आरोग्य विमा, निवासी अनुदान, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा, सामाजिक सुरक्षा यासारख्या अनेक गोष्टींचा लाभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. हे लक्ष्मी, अरे आपण कार्यक्रम करतोय, मस्करीची वेळ नाहीये ही. अगं तुला मी वेडा वाटतोय का? आजोबा, काय झालं, असं का म्हणताय तुम्ही? नाही, अगं हे सगळं ठीक आहे, पण वृद्धांना पेन्शन कधीपासून मिळायला लागली आणि ते काहीही न करता? अहो आजोबा, तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही बसणार. नाही, पण मी खरंच सांगते अहो, भारत सरकार आणि इतरही अनेक राज्य सरकारांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. अरे ऐका, माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा? मग आपण यांचं म्हणणं ऐकूया. हमारे बुजुर्ग नहीं है लाचार, क्योंकि सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भारत सरकार ने खोले हैं हमारे बुजुर्गों के लिए मान सम्मान के द्वार। सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय ने चलाई है कई योजनाएं, जिससे जो है लाचार उन्हें मिलेगा सुदृढ़ आधार, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा बुजुर्गों के उत्थान की योजना अटल वयो अभ्युदय योजना में कई योजनाओं का समावेश है। अटल वयो का एक घटक जिसके तहत
वरिष्ठ नागरिकों, गृहों, वृद्धाश्रमों, सतत देखभाल गृहों आदि का संचालन और रख रखाव के लिए गैर सरकारी स्वैच्छिक संगठनों को अनुदान सहायता प्रदान की जाती है। दूसरा है एल्डर लाइन। 14567 की सहायता से बुजुर्ग पेंशन, कानूनी मुद्दों, राशन कार्ड, आवास योजना, आयुष्मान कार्ड योजना, प्रधानमंत्री सम्मान निधि योजना सहित अन्य तरह की सूचना के लिए मुफ्त जानकारी और मार्गदर्शन प्राप्त कर सकेंगे। उम्र के आखिरी पड़ाव पर अक्सर बुजुर्ग लोगों को कोई न कोई समस्या आती रहती है, इसके लिए है एल्डर लाइन। तीसरा है जेरिएट्रिक केयर गिवर्स ट्रेनिंग। इस योजना का मुख्य उद्देश्य वृद्धावस्था देखभालकर्ताओं के क्षेत्र में आपूर्ति और बढ़ती मांग के अंतर को घटाना है, ताकि वरिष्ठ नागरिकों को अधिक पेशेवर सेवाएं प्रदान की जा सकें और साथ ही वृद्धावस्था के क्षेत्र में पेशेवर देखभालकर्ताओं का एक कैडर तैयार किया जा सके। चौथा है सेव। देश के वरिष्ठ नागरिक के रोजमर्रा के काम अब आसान हो जाएंगे। केंद्र सरकार ने इस दिशा में बड़ा कदम उठाया है। सरकार ने बुजुर्ग व्यक्तियों के लिए SAGE यानी सेज सीनियर केयर एजिंग ग्रोथ इंजन कार्यक्रम पोर्टल को वर्चुअल तरीके से लॉन्च किया है। सेज पोर्टल भरोसेमंद स्टार्टअप के जरिए बुजुर्गों की देखभाल में इस्तेमाल होने वाले उत्पादों और सेवाओं को प्रदान करने वाला वन स्टॉप एक्सेस होगा। राष्ट्रीय वयोश्री योजना। राष्ट्रीय वयोश्री योजना BPL श्रेणी के वरिष्ठ नागरिकों के लिए शारीरिक सहायता और सहायक उपकरण प्रदान करने के लिए एक योजना है। ये एक केंद्रीय क्षेत्र की योजना है जो पूरी तरह से केंद्र सरकार द्वारा वित्त पोषित है। योजना के कार्यान्वयन के लिए व्यय वरिष्ठ नागरिक कल्याण कोष से पूरा किया जाएगा। अगला है कैटरेक्ट सर्जरी स्कीम। आयुष्मान भारत के तहत बुजुर्गों का निःशुल्क आंखों का ऑपरेशन किया जा रहा है। भरण पोषण का अधिकार। इस अधिनियम के तहत भरण पोषण पाने का अधिकार किसे है? ऐसे माता पिता, दादा दादी, वरिष्ठ नागरिक जो अपनी आय और संपत्ति से अपना भरण पोषण नहीं कर सकते, वे इस अधिनियम के तहत भरण पोषण का दावा कर सकते हैं। माता पिता की परिभाषा में जैविक, गोद और सौतेले माता पिता भी आते हैं। तो उठा के इन योजनाओं का लाभ आप भी बढ़ाइए अपना सम्मान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के सौजन्य से CRA द्वारा निर्मित और प्रसारित। नमस्कार, मी अमृता लिंगे, समाज कल्याण निरीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली। भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाकडून अनुसूचित जाती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीय यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात। त्यापैकी दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेऊ। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना याचं उद्दिष्ट असं आहे की निराधार वृद्ध व्यक्तीला दरमहा पेन्शन प्रदान करणे। यासाठी पात्रता 65 वर्षे त्यावरील निराधार व्यक्ती ज्येष्ठ नागरिक ह्या दारिद्र्य रेषेखालील असाव्यात आणि 15 वर्षापासून त्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असाव्यात। यासाठी अर्थसहाय्य हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून दिलं जातं। या अंतर्गत रुपये 200 प्रतिमाह हे केंद्र सरकारकडून प्राप्त होतात, तर रुपये 1300 हे राज्य सरकारकडून प्राप्त होतात। वय वर्ष 65 ते 79 पर्यंत एकूण 1500 रुपये दरमहा प्राप्त होतात आणि 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्राकडून 500 आणि राज्याकडून 1000 असे एकत्रित 1500 रुपये महिन्याला प्राप्त होतात। यासाठी अर्ज करण्याचा नमुना किंवा विहित नमुन्यातील अर्ज आपणास प्रत्येक जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार संजय गांधी निराधार योजना यांचे कार्यालय
कुठे उपलब्ध होती, तर तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांच्या कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपणास सरचार्ज प्राप्त होते. यासाठी आवश्यक कागदपत्र हा म्हणजे विविध नमुन्यातील अर्ज, आपला 15 वर्षापासून महाराष्ट्रात रहिवास असल्याचा रहिवासी दाखला आणि वय वर्ष 65 पूर्ण असल्याबाबतचा वयाचा दाखला, तसंच आपण दारिद्र्य रेषेखाली असल्याचा वयाचा दारिद्र्य रेषेखाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला हे अर्जासोबत जोडून सदरचा अर्ज कार्यालयामध्ये सादर करण्याचा आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर 1456 ही कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास आपण या नंबरवर संपर्क करू शकता. आता तरी बसला विश्वास? हो. पण लक्ष्मी, काय आजोबा, अहो बोला, पण काय? नाही, हे सगळं ऐकून मला तर असं वाटतंय की ही पेन्शन योजना ज्येष्ठांसाठी वरदान आहे. पण ही योजना सुरू कधी झाली, या योजनेचं नाव काय ते तर सांगशील? आजोबा, वृद्धावस्थेमध्ये पेन्शन मिळण्यासाठी एकच नाही, अनेक योजना आहेत. अनेक? हा, ज्यामधली इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना ही जी योजना आहे ती 1995 मध्ये सुरू केली गेली होती. अच्छा. त्यानंतर वरिष्ठ नागरिक पेन्शन योजना आहे आणि अशा अनेक योजना आहेत. म्हणजे दीपक या संदर्भात बोलत होता का? हा. आता या पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळतो ते सांगता येईल? हो आजोबा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेच्या माध्यमातून वृद्धांना पेन्शन दिली जाते. ही योजना मुख्यतः 60 वर्ष आणि 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ज्यांच्याकडे कोणतंही सशक्त आर्थिक साधन नाहीये. या योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांच्यासाठी एक नियमित पेन्शन देतं. नियमित? आपल्याला माहिती आहे की वृद्धावस्थेमध्ये उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसतो ज्येष्ठांकडे, आणि त्यामुळे एकूणच मग आयुष्याचं सगळं व्यवस्थापन होण्यामध्ये खूप अडचणी येत असतात. अशांसाठी एक नियमित पेन्शन रक्कम देणं हा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेचा उद्देश आहे. ही जी रक्कम आहे ती त्यांना त्यांच्या आयुष्याच्या अंतिम अवस्थेपर्यंत मिळत राहते. या योजनेच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम दिली जाते. आता ही रक्कम किती असावी हे प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि प्रतिमा बघून ठरवलं जातं. या योजनेचा लाभ फक्त त्याच व्यक्तींना मिळतो ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही भक्कम स्रोत नाहीये. म्हणजे ह्या योजनेचा अर्ज करण्यासाठी व्यक्तीचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जास्त असायला हवं. बरोबर. आणि कोणीही व्यक्ती ज्याची आर्थिक बाजू नाजूक आहे आणि ज्याच्याकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत नाही तो या योजनेसाठी पात्र आहे. बस एवढंच ना? हे तर आहेच, पण हे एवढंच नाहीये. म्हणजे काही वेळा जर एखादी व्यक्ती शारीरिकरित्या विकलांग असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. हे लक्ष्मी, आता ना मला खूप प्रश्न पडलेत बरं का, आणि मला असं वाटतं की तू पटापट या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. नक्कीच आजोबा, मी त्यासाठीच तर बसले इथे. मग मला आता आधी हे सांग की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र गरजेची आहेत? एवढंच ना, खूप सोपं आहे. हे बघा, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेसंदर्भात कुठलीही कागदपत्र असतील तर ती चालतील. त्यानंतर ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा वोटर आयडी किंवा पासपोर्ट, आणि बँक खात्याची माहिती, कारण पेन्शन थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतं, त्यामुळे खाते संदर्भातली सगळी माहिती देणं गरजेचं आहे. एवढेच कागदपत्र लागतात. पण यासाठी काही फॉर्म वगैरे तर भरावा लागत असेल ना? तो कुठं भरायचा आणि कसा? ते पण सोपं आहे आजोबा. यासाठी आपले ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन ते तो अर्ज भरू शकतात. आता ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्या जवळच्या जनसेवा केंद्रावर आपण तो अर्ज भरू शकतो, आणि जर ऑफलाईन भरायचा असेल तर आपल्या गावाच्या किंवा शहराच्या जवळ असणाऱ्या सामाजिक कल्याण कार्यालयामध्ये किंवा पंचायत कार्यालयामध्ये जाऊन ते फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपली कागदपत्र जमा करायची आहेत. त्यानंतर आपल्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि झालं काम. आहे की नाही सोपं? अरे वा लक्ष्मी,
इतक्या सोप्या पद्धतीनं आणि एवढं सहज तू आम्हाला हे सांगितलंस, यामुळे मला असं वाटतंय की सगळ्यांच्या ते बरोबर लक्षात आलं असावं. सुनिए सुनिए सुनिए, हमारे बड़े और बुजुर्ग, खाइए अच्छा, खाइए स्वस्थ भोजन, रहिए फिट ताकि सेकंड इनिंग हो हिट. That's our Super Six. बात तो सही है, पर हमारे ऐसे बुजुर्गों का क्या जो है आर्थिक रूप से कमजोर, जिनसे है पोषण बड़ी दूर. अरे भाई, भारत सरकार लेकर आई है अटल अभ्युदय योजना का बुजुर्ग पोषण अभियान. अब ना रहेगा कोई भी मजबूर, सबको मिलेगा पोषण भरपूर. कैसे कैसे? वो ऐसे, पोषण अभियान का उद्देश्य बुजुर्गों में पोषण की कमी को दूर करना है, विशेष रूप से ग्रामीण क्षेत्रों में जहां बुजुर्गों का पोषण स्तर निम्न पाया गया. अध्ययन से पता चला कि कम पोषण के कारण बुजुर्गों की रोग प्रतिरोधक क्षमता कम होती है. ऐसे में अभियान का उद्देश्य निर्बल बुजुर्गों को प्रतिदिन एक पौष्टिक भोजन प्रदान करना है, जिससे उनकी जीवन में गुणवत्ता की वृद्धि हो सके. हाँ, और बुजुर्गों के लिए लोकली उपलब्ध फल, सब्जी, हरे पत्तेदार सब्जियां, दालें आदि उपलब्ध कराया जाएगा. साथ ही रोज का भोजन भत्ता 20 रुपए निर्धारित है. इसमें समुदाय आधारित संगठनों जैसे कि गांव की बुजुर्गों के स्वयं सहायता समूह NRLM के तहत संगठित स्वयं सहायता समूहों, आंगनबाड़ी केंद्रों और गांव में कार्यरत गैर सरकारी संगठनों के सहयोग भी लिए जाएंगे. तो हो गया ना सबके फिट और बुढ़ापे के हेड बनाने का इंतजाम. तो बढ़ेगा हमारे बड़ों का स्वास्थ्य और उनका सम्मान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान. सामुदायिक रेडियो स्टेशन संगठन के सहयोग से सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी. लक्ष्मी, तुझे आभार कसे मानायचे हेच मला कळत नाही बरं. आजोबा, अरे एका कार्यक्रमामध्ये किती महत्वाची माहिती दिली आहे सगळ्यांना. अहो आजोबा, माझं काम फक्त माहिती पोहोचवण्याचं आहे, पण या सगळ्या योजना तर आपलं सरकार राबवतंय. निश्चित सरकारचे सुद्धा आभार मानलेच पाहिजेत. मग सुनिए सुनिए सुनिए, आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन IPSRC के बारे में. इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी, जैसे राज्य, केंद्र शासित प्रदेश सरकारें, पंचायती राज संस्थान, स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान, जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार. इसके तहत वृद्ध जनों को आश्रय, भोजन, चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी. साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बुढ़ापे के लिए प्रोत्साहित किया जाएगा, जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े. जी हाँ, वरिष्ठ नागरिकों के घरों, महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रखरखाव, जिसमें सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल हैं, जहां उन्हें निःशुल्क भोजन, आश्रय, देखभाल, मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी. तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान, जीवन होगा उनका आसान. हमारे बुजुर्ग हमारा स्वाभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी. तर श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा आजचा भाग आपण ऐकला, ज्यामध्ये अटल वयो अभ्युदय योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पेन्शन योजनांच्या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगितलं. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या सौजन्याने आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या मार्गदर्शनातून आम्ही हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर श्रोते हो, अटल वयो अभ्युदय योजना ही फक्त योजना नाहीये, ती एक मोहीम आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य समृद्धपणे जगण्यासाठी ती मदत करते. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात इतर कुठल्याही मदतीसाठी तुम्ही राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 14567 वर कॉल करू शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले ज्येष्ठ नागरिक ही आपली शान आहे. अनुभव आणि ज्ञानाची ते अद्भुत खाण आहेत. तेच आहेत आपली ओळख आणि तेच आपला स्वाभिमान आहेत. आता आम्हाला निरोप द्या. पुन्हा भेट होईलच आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि आपली काळजी सुद्धा घ्या. नमस्कार.
हां तर मंडळी, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे. त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत. आज मात्र आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ. नमस्कार.